साधू बसला, सगळे लोक बसले. तिथे राणी वसामध्ये राजाची बायको बसली, पोरगी बसली. नृत्य सुरू झालं. नर्तकी रात्रभर नाचत होती. आता फक्त 2-4 मिनिटात दिवस निघणार होता. आणि काय झालं, त्या नर्तकीच्या पायाचा ठेका चुकला. तो चुकलेला ठेका त्या तब्बलजीच्या लक्षात आला. तो तब्बलजी फार हुशार होता. त्या तब्बलजीने आपल्या तबल्यातून आवाज काढला. तो तब्बलजी म्हणतो, गतवाच बहुकालेन अल्पतिष्ठन्त शर्वरी. गतवाच बहुकालेन अल्पतिष्ठन्त शर्वरी दृढचित्त समधातु प्रिय सज्जने मनोरंजनम. अगं वेडे, काय करून राहिली? अगं एवढी मोठी रात्र तर निघून गेलेली आहे. आता उरले काय 2-4 मिनिट. या 2-4 मिनिटासाठी तुझं चित्त जे अस्थिर झालं आहे ना, त्याला स्थिर कर. लोकांच्या जर लक्षात आलं, राजाच्या जर लक्षात आलं की तुझं पाऊल चुकलं, तर रात्रभराच्या कार्यक्रमाचं बक्षीस तर काही भेटणार नाही. उलट चुकीची नर्तिका आणि म्हणून सजा पण होऊ शकते. रात्रभराची तपश्चर्या थोड्यासाठी धुळीला मिळवू नको ग. रात्रभर तपश्चर्या केली तू, आता काही क्षणासाठी रात्रभराची तपश्चर्या धुळीला नको मिळवू. तुझं अस्थिर झालेलं चित्त स्थिर कर. आणि तुझं जे कार्य आहे त्या सज्जनाचं मनोरंजन करणं ते पूर्ण कर. आता क्षणभरात दिवस निघणारच आहे. एकच श्लोक काढला तब्बलजीनं, गतवाच बहुकालेन अल्पतिष्ठन्त शर्वरी. नर्तकीनं आपला अर्थ घेतला. तिने चुकलेलं पाऊल कोणाच्या लक्षात याच्या अगोदर सावरून घेतलं. 4 मिनिटात 5 मिनिटात नृत्य संपलं. श्लोक एकच आहे, गतवाच बहुकालेन. पटकन राजाचा पोरगा उठला, त्याने आपल्या पोटातली अंगठी काढली, तब्बलजीने दिली. साधू उठला, त्याने आपल्या अंगावरची शाल काढली, तब्बलजीने दिली. राणी वसत झरकन राजाची पोरगी धावत आली, तिने आपल्या गळ्यातला हार काढला, तब्बलजीला दिली. राजा येण्यासारखा पाहतो. आणि त्या काळात हे अपमान मानला जायचं. राजाच्या अगोदर जर कोणी बक्षीस देत असेल, राजाला क्रोध आला. साधू म्हणजे साधू लय दानी झाले का तुम्ही? माझ्या अगोदर बक्षीस द्यायला लागलं, लय दानी झाले. साधू म्हणजे राजन अभय दे, सांगतो म्हणजे सांग. म्हणजे राजा तब्बलजी काय बोलला ऐकलं काय का? म्हणजे नर्तकीला बोलला. म्हणजे नाही, तो नर्तकीला नाही बोलला. नर्तकीने तिचा अर्थ घेतला. तिने तिथं चुकलेला पाऊल सावरला. पण साधू म्हणतो तो नर्तकीला नाही बोलला, तो मला बोलला. काय बोलला? गतवाच बहुकालेन. अरे हे आयुष्याच्या 80 वर्ष तपश्चर्या करता करता निघून गेले. आता उरले काय केले 2-4 वर्ष. उरलेल्या 2-4 वर्षासाठी जन्मभराची तपश्चर्या धुळीला मिळवायला निघाला. त्या क्षणिक सुखासाठी परमेश्वराकडे पाठीवायला निघाला. असं करू नको. या भोगामुळे तुझं जे चित्त अस्थिर झालं ना, त्याला स्थिर कर. आणि तुझ्या जीवनाचं जे कार्य आहे परमेश्वर प्राप्ती, ते कार्य पूर्ण कर. माझे डोळे उघडले का त्या तब्बलजीनं? माझं जीवन वाचवलं. मी त्याला काही घ्यायला नको? राजा म्हणतो हो बरोबर आहे. नर्तकीचा अर्थ नर्तकीला घेतला, साधूचा अर्थ साधूला घेतला. राजा पोराकडे वळला. अरे बाबा तुला काय झालं? आणखी बक्षीस द्यायचे. म्हणजे क्षमा असेल सांगू. म्हणजे सांग. म्हणजे खूप दिवसाची वाट पाहून राहिलो तुम्ही. आज मराल, उद्या मराल, मला गादीवर बसवा. पण तुमचं काही मला मराठी लक्षणं दिसून नाही राहिले, मला गादीवर बसवायचे लक्षणं दिसून नाही राहिले. म्हणून मी आज तुमच्यावर मारेकरी सोडले होते. तुम्ही इथून उठून जेव्हा शहर लक्षात जाल तेव्हा ते मारेकरी तुम्हाला मारणार होते. पण तो तब्बलजी काय बोलता आता? गतवाच बहुकालेन अल्पतिष्ठन्त शर्वरी. अरे मूर्खा, त्या राजाच्या आयुष्याचे 80 वर्ष निघून गेले. त्याचा वारंवार तूच आहे, तुझ्याशिवाय दुसरा कोणी नाही. आता त्या राजाचे उरले काय 2-4 वर्ष. त्या 2-4 वर्षासाठी तू पितृहत्येचा पातक करायला निघाला. वडिलांच्या रक्तानं माखलेलं सुख भोगायला निघाला. जे सुख नातेवाईकाच्या रक्तानं माखलेलं असं म्हणून युद्ध करणार नाही, असा अर्जुन म्हणाला होता.
नाही तर युद्ध जिंकल्यावर जे सुख भेटल ते नातेवाईकाच्या रक्ताला माखलेलं असेल. पण तुझंही ते सुख पिताच्या रक्ताला माखलंच असेल ना. असं करू नको. 2-4 वर्षात मरणारच आहे राजा. राज्यावर तूच बसणार आहे. फक्त चित्त स्थिर कर आणि तुझं जे पुत्र कर्तव्य आहे ते पूर्ण कर. माझं चुकलेलं पाऊल त्या कब्बलजीनं सावरलं का? पितृहत्येपासून वाचवलं, त्याला काही घ्यायला नको. ते बरोबर आहे. राजपुत्राचा अर्थ राजपुत्रांना घेतला, पोरीकडे वळला. कागाबाई तिला काय झालं? पण ते तात अभय असं सांगतो म्हणजे सांग. लय दिवसाची वाट होऊन राहिली. तुम्ही आज लग्न करून द्या, उद्या लग्न करून द्या, पण तुमचं ते लग्न करून त्यांचे लक्षण दिसून नाही राहिले. आज ठरवलं होतं, बॅगाही भरली होती. एखाद्याला सांगत मला आहे करायचं, पळून जाणार होती मी आज एका घरासोबत. पण तपैनी काय बोलला? गत वाच बहुत आलेलं. अगं वेळे 20 वर्षाची झालीस तू. बाप आहे तो तुझा. यंदा नाही पुढच्या वर्षी तुझं लग्न करणारच आहे. पण वर्षभरासाठी अस्थिर होऊ नको. दोनही कुळाला कलंकित करू नको. जन्मभरासाठी माहेराला तुंबू नको. त्याला माझं सासर आणि माहेर दोनही वाचवलं. त्याला मी काही द्यायला नको. सूत्र एकच आहे, गतवाच बहुत आलेलं. तर अर्थ प्रत्येकासाठी वेगळा आहे. तसं स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेलं सूत्र एकच आहे. नाम धर्मासाठी अर्थ वेगळा आहे, वेदवंतासाठी अर्थ वेगळा आहे, बोधवंतासाठी अर्थ वेगळा आहे आणि सगळ्यासाठी अर्थ वेगळा आहे. फक्त बाबांनी सांगितल्याप्रमाणे विषय व्यवस्था करून तो अर्थ आम्हाला पाहता आला पाहिजे. या सूत्रामध्ये माझ्यासाठी काय अर्थ आहे आम्हाला एक भेटले. असा मोकळ्यात बोललो होतो म्हणजे काही नका हसलो. अस्थिपरी तो पहिलं सूत्र आहे विचार शून्य. पण काय अर्थ आहे याच्या ग्रस्त म्हटलं कहाणता आला तर आहे. जर त्याला अर्थ कहाणता आला तर आहे. कारण तुम्ही आज ज्या कर्मधारकीत आहे संसारात आहात, ते कर्मधारकी अंगण आहे आणि उद्याच्या दैवहातीत जाण्याचा विचार करता ते रणांगण आहे. ज्याला अंगणात खेळता आलं ना तोच रणांगण गाजवू शकते. ज्याला अंगणातच उभं राहता आला नाही त्याला रणांगण गाजवायचं स्वप्नही पाहू आहे. ग्रहस्थासाठी सुद्धा विचार शून्यचा अर्थ आहे. या ग्रहस्थाश्रमामध्ये कर्मधारकीमध्ये एका भोगासाठी एका जीवाला दुसरा जीव लागतो आणि तो कर्मावस्थेत प्राप्त झालेला असतो. देवतेने दिलेला असतो. जीव अर्थ प्रपंच समजले देवता देते नाते. जीवाने जोडलेला आहे प्रपंचाच्या देहाच्या योगानं देवता त्याला ते नातं प्राप्त करून देत असते. मग पतीला पत्नी, पत्नीला पती, याच्या व्यतिरिक्त आमचं जे मन भरकटतं इकडे तिकडे पाय घासायचे लक्षण, त्या भरकटणाऱ्या मनाला स्थिर करणे हीच ग्रंथाची विचार शून्यता आहे. ही जर तो करू शकला तर तो संन्यास घेतल्यानंतर दुसरी विचार शून्यता करू शकते. कोण म्हणतो असं नाही. प्रत्येकाला अर्थ फक्त काढता आला पाहिजे. मग म्हणजे स्वदेश संबंध त्याचा काय अर्थ ग्रहण लागला थोडं धर्मामध्ये सोडून टाकला त्यालाही आहे. म्हटलं काय म्हणतात स्वतः स्वदेश म्हणजे काय? स्वदेशाचा स्वतःचा अर्थ काय? तर स्वदेशाचा अर्थ एवढाच करतात अनुसरणापूर्वी ज्या देशात ज्या भागात राहत होता, ज्या गावात राहत होता, जे तो दिलेले घेतले, जेविले खाल्ले. कोणाच्या घरी सत्यनारायणाला जेवायला गेले, कोणाच्या घरी गणपतीचा प्रसाद खाले गेले. तो देश तो गाव सोडावा हा चर्चा करताना म्हटलं मग उपदेशालाही अर्थ आहे. उपदेश घेण्यापूर्वी ज्या लोकात होता, हिंसक लोकात होता, कटाई करणाऱ्या अतिविकल्प लोकात होता, उपदेश घेतल्याबरोबर सगळ्यात पहिले त्याची संगत सोडा हा तुला अर्थ आहे. जे जीविते खाल्ले, महालक्ष्मीचं जेवायला गेला, गणपतीचं खायला गेला, सगळ्यात पहिले त्याचा त्याग कर.
विषय मांडला. विषय व्यवस्था अनुदाने तयाशी आहे पुढे. काही जण सांगतात ग्रहांना सूत्रपाठ वाचू नये. आहे हे सांगणार, पण ज्याला विषय व्यवस्था करता येते त्याला वाचल्याशिवाय राहू नये. काही भ्रम आहे लोकांच्या मनामध्ये. मी थोडा स्पष्ट बोलतो बाबा. दीक्षा घेतल्यानंतर परमेश्वर ज्ञान देतात ही संकल्पना चुकीची आहे. मी असं म्हणत नाही, देत नाही. ज्याला बालपणी घेतली त्याने देत नाही असं माझं म्हणणं नाही. पण ज्ञान देण्यासाठी पात्रता दीक्षेची आहे, वस्त्राची आहे हे मान्य आहे. स्वामी श्री चक्रधर महाराज मित्र प्रकरणात एक चित्र सांगतात. एका जीवाप्रती पराजय करून परमेश्वर आपले अस्तित्व सांगितले. इथं ज्ञान सांगितलं, ज्ञानाचं दातृत्व सांगितलं, बोधाचं दातृत्व सांगितलं. आणि परमेश्वराला ज्ञान दिल्यावर सगळेच जण त्या ज्ञानाचं कार्य करतात काय, सगळेच परमेश्वराला अनुसरतात काय. पण पुढचं सूत्र देव सांगतात, मग एक अनुसरती एक अनुसरती. मन म्हणजे परमेश्वराचं ज्ञान झाल्यानंतर मग बहुतातला एखादाच अनुसरतो, बहुतातले बहुतेक अनुसरत नाही. मग आता तुम्हीच विचार करा, ज्यांना सारासारवरती चांगली आहे, ज्ञान झाल्यानंतर एक अनुसरतो एक अनुसरत नाही. म्हणजे परमेश्वराला ज्ञान अनुसरायचं अगोदर दिलं का नंतर दिलं. आणि जो विषय आम्ही आचार बघायला निघालेलो आहोत, हा आचार आम्ही तेव्हाच करू शकतो मग आम्ही नामधारक असू, आम्ही वेदवंत असू. नामधारकाला परमेश्वराने जो आचार सांगितला तो आचार, वेदवंताला जो सांगितला तो आचार, बोधवंताला सांगितला तो आचार आणि अनुसरणाला सांगितला तो आचार आम्ही तेव्हाच करू शकू तेव्हा विचारी दृढता आल्या वाचून आचारावयाचा अधिकार तो काहीच नाही. जोपर्यंत आमच्याकडे विचाराची दृढता येत नाही तोपर्यंत आचारच करता येत नाही. म्हणून आम्ही जिथं आहोत नामधारक असाल चालेल, कारण हा मार्ग एक एक पायरी चढत जाण्याचा मार्ग आहे, उड्या मारण्याचा मार्ग नाही. आता वास्तविक मानभावाला जेवढं काही बोललं जातं ना ते फार महत्वाचं आणि कामाचं आणि मोठेपणाचं असतं, पण आम्हाला समजत नाही. म्हणून आम्ही ते अपमानास्पद वाटून घेतो. लोक म्हणतात आम्हाला ह्याला नामभाव झाला. 100% खरं आहे, 100%. किती टक्के? 100%. काम म्हणजे वासना. काम शब्दाचा अर्थ वासना होतो आणि या वासनेपोटीच जन्म घ्यावे लागतात. वासनेची पोटी किती जन्म घ्यावे. जन्ममृत्यूचं चक्र आहे या वासनेपोटीच आहे आणि त्या जन्ममृत्यूच्या चक्राला भाव केलेला आहे. म्हणून तो संसार सोडून परमेश्वराकडे गेलेला आहे. सन्मान आहे त्याचा आम्हाला पण चुकीचा अर्थ काळात घ्यायला लागलो. विषय व्यवस्था करू शिका. विषय व्यवस्था करता आलं तर अपमानास्पद वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा अभिमानास्पद वाटायला लागतात. 4 पायऱ्या सांगितल्या नामधारक. नामधारकाची पण अस्थिपरी सांगितलेली आहे. असं नाही आहे का फक्त अनुसरलेल्याच अस्थिपरी आहे. अस्थिपरी म्हणजे काय? राहायची पद्धत असावे यामधून अस्थिपरी. मग राहायची पद्धत तर प्रत्येकाला आहे. चोराला सुद्धा अस्थिपरी आहे. जे त्याची पद्धत आहे त्या पद्धतच त्याने काम केलं तर त्याची चोरी सक्सेस होऊ शकते. त्यांना जर कोणी फालतू चोरी करतो तर होणार आहे त्याची चोरी सक्सेस. राहायची पद्धत प्रत्येकाला आहे पण ती नामधारकालाही आहे. नामधारकाची अस्थिपरी काय आहे? वेदवंतालाही अस्थिपरी आहे, बोधवंतालाही अस्थिपरी आहे आणि अनुसरणालाही अस्थिपरी. पूर्वसंस्कारातून बाबांनी सांगितल्याप्रमाणे पूर्व प्रतिकारातून
जर तुम्ही उपदेश घेतला तुम्ही नामधारक झाले, मग नामधारकाची जी असती परिवाराची असती परिवार तुम्ही 4-5 वर्ष विनायक देशमुख आचार पाहिजे तुम्हाला. मला जास्त पांडित्याची भाषा आहे त्याची सोपं सांगतो. परमेश्वरी जो धर्म धरला तो जर विनायक देशमुखला धरला, पहिले आम्हाला धर्म धरावा लागतो, मग धर्म आम्हाला धरतो. पण आमच्या ऍडजस्टमेंट वय असते, आमच्यापेक्षा एखादा गरीब नातेवाईक असं आम्हाला कधीच वाटत नाही या नातेवाईकांना आमच्याकडे यावं, आम्ही त्याच्याकडे जावं, कधीच वाटत नाही. गुन्हा करतो आम्ही त्याची. आणि तो जर महालक्ष्मीचं निमंत्रण घेऊन आला आमचा धर्म एकदम उफाळून येते. हो पण माहित नाही काय मान भाव चालत नाही, येणार नाही, डबल मैदानात यायचं नाही. ठीक आहे बाबा तुझा धर्माभिमान लागून झाला, पण दुसऱ्या वेळेस आता नातेवाईक आला याच्यापेक्षा श्रीमंत आहे, ज्याला वाटते त्यांना माझ्या घरी आलं पाहिजे, त्या त्याच्या घरी गेलं पाहिजे, आणि तो आला आमंत्रण घेऊन, मग याची ऍडजस्टमेंट सुरू होते. आजच दिशा घेतली काय आणि समाजात राहा लागते, इव्हही होय त्याला नाही म्हणतो तो काय म्हणून त्या दिवशी नव्हती काय हे ऍडजस्टमेंट जर आम्ही करत असू तर हा धर्म आम्हाला कधीच धरणार नाही. 70व्या वर्षी 75व्या वर्षी महालक्ष्मीचं खाता खाता जवळ, पण कोणी येऊ आता मध्ये चालत हे जर तुमचं पक्क असेल तर एक दिवस पहिले 4 वर्ष तुम्ही धर्म धरला, तिथून पुढे तो धर्म तुम्हाला धरतो. धर्मानं तुम्हाला धरलं याची खूण आहे, प्रत्येकाचा प्रत्यय आहे, अनुभव आहे. नसेल तर मला म्हणा, ज्या दिवशी तुमचे नातेवाईक तुमचे मित्र तुम्हाला सांगतात की आमच्या घरी फार चांगला कार्यक्रम झाला पण तुम्ही मानभाव तुम्हाला चालत नाही काही म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलं नाही, ज्या दिवशी ते सांगतात तुम्हाला चालत नाही म्हणून आम्ही तुम्हाला बोलावलं नाही, समजायचं आज धर्मानं आपल्याला. पण हा धर्म तेव्हा धरतो जेव्हा पहिले 4 वर्ष आम्ही धर्म धरतो. आणि तो कसा धरू म्हणून नामधारकाची असली पर्याय दोषाची नाटाळे. परमेश्वराने जेवढे काही दोष सांगितलेले आहेत आणि जर नामधारकात तर प्रामुख्यानं पहिले 7 व्यसन, या 7 व्यसनाला चुकून त्रिकाळ देवपूजा आणि किमान एक स्मरण एवढं जर तो करत राहिला, नामधारकाला तो त्याच्या पूर्वसंस्कारातून करत असतो, फारशी आवड असते. आणि नामधारकाची अस्थिपरीचा तो काही दिवस ऐकत राहिला तर परमेश्वर त्याला नामधारकाच्या अस्थिपरीचा हिरा देतात. वेद म्हणजे आवड, वेदाचा संसार करतात परमेश्वर. मग तिथून त्याची वेदवंताची अस्थिपरी चालू होते. वेदवंताची अस्थिपरी आहे आवडीची केली. त्याला जे काही धर्माचं कार्य करायचं आहे ते आवडीपूर्वक करायचं आहे. आणि ही जर अस्थिपरी तो काही दिवस ऐकत राहिला तर वेदवंताच्या अस्थिपरीचा हिरा आहे बोध. परमेश्वर त्याला बोध देतात. जर तो एक पायरीवर चढत राहिला तर, आणि बोधवंताच्या अस्थिपरीचा हिरा आहे अनुसरण. बोधवंताची अस्थिपरी उमटीशी केली, त्याला त्याच्या ज्ञानातून जे उमटतं ते धर्माचरण तो करत राहिला. धर्माचरण सगळ्यांचं सारखं असू शकत नाही, ते अधिकारावर अवलंबून आहे. आणि मग अनुसरण्याच्या अस्थिपरीचा हिरा आहे कोणाचं बंधन. एवढे माळे एवढे मधले जर झाले आपण तिथं उभा आहोत, तिथं आपल्याला पहिले शोधायला पाहिजे माझा आचार काय, मी नामधारक आहोत की वेदवंत आहोत की बोधवंत आहोत का वास्तविक अवस्थेत घेते. त्याच्या पुढच्यावर मी बोलत नाही. मग मी नामधारक आहोत तर माझा आचार आहे 7 व्यसनाचा त्याग आणि देवता भक्तीचा त्याग. तोही विना ऍडजस्टमेंट. कोणी येऊ, श्रीमंत नातेवाईक येऊ, कामदार नातेवाईक येऊ, येणार नाही म्हणजे येणार. आणि हे जर तो 4-5 वर्ष आचरत राहिला तर परमेश्वर त्याला वेदाचं दातृत्व केल्याशिवाय राहणार नाही. मग त्याची वेदवंताची असेल तरी भक्ती हा फार मोठा विषय आहे.
त्यावर सांगताना अस्थिपरीवर बोलताना आमचे कविश्वरबास 4 ओळीमध्ये असली तरी म्हणतात, फक्त 4 ओळी. याची अवस्था विषय भोगू सांगितले सर्वता, मग साहित्य अगवेथा देह गमनाने. ऐसे या चर्या पडल तुझे शरीर यंत्र, मग होईल प्रेम पात्र तो चैतन्य नाना. भिक्षुकासाठी सांगितलं असं भिक्षुक म्हणतात, पण मी म्हणतो सर्वांसाठी सांगितलं. याची अवस्था म्हणजे आपण उपदेश घेतला, नाम घेतले, या अवस्थेत सप्त व्यसना आणि देवता भक्ती हाच विषय सांगितले सर्वथा संपूर्णपणे सोडून द्या. त्याच्यासाठी जो त्रास होईल, सुरुवातीला नातेवाईक त्रास देतील, मित्र त्रास देतील, सहन करा, त्यांना तुमचा कर्मनाश होईल. साहित्य अग्नवेता ते तुमचं देहगमन आहे. आणि तेवढं जर तू केलं, होईल प्रेम पात्र तो चैतन्य नाचू. तो चैतन्याचा नाच स्वामी श्री सेकुलर महाराज प्रसन्न होऊन मला वेद गेल्याशिवाय राहणार नाही. वेद म्हणलं जर त्या अवस्थेत तुम्ही गेले असाल तर जेही परमेश्वराची प्रित्यर्थ करायचं आहे, धर्मा प्रित्यर्थ करायचं आहे, ते आवडीपूर्वक करा. हे माझं आहे म्हणून करा. त्या स्वामीचे जीवाविषयी आशंसा आहे, ऐसे के होईल पोरा जीवा ते एकीचे ते आपुले. जे काही परमेश्वरात आहे ते माझंच आहे हे ज्या दिवशी त्याला वाटल, तो दिवस खऱ्या अर्थानं तो वेदवंत झाला. ते आवडीपूर्वक काही काळ क्रिया करत राहिले, तो परमेश्वर तुम्हाला बोध दिल्याशिवाय राहणार नाही. हा भक्ती मार्ग वेदवंताच्या अवस्थेत तसं तर विखाय काय आहे त्याला सोडायचं आहे. वेदवंताच्या जरी अवस्थेत असेल तरी या अधमतीत राहायची संभव आहे. आळसामुळं, वाईट संगतीमुळं कधीतरी धर्माची क्रिया त्याला काय येतात, जुवार येतात. धर्म का आवडतो, देव आवडतो, पण एक अधमतीचं कार्य, नाही तो वाईट संगत, नाही तर आळस, कशातून तरी ते क्रिया टाळावीशी वाटू लागते. आणि हे जे संगत, हे अधमती, हा आळस, हाच वेदवंताच्या स्थितीमध्ये विषय आहे. विषय भोगू सांगितले सर्वता, सोडा त्याला. माझ्या देवाचा आहे, मी अर्ध्या रात्री उभा आहो, मला ज्ञानाचं कळत नाही, कारण मी ज्ञानाची परी ऐकी आहे, पण माझ्या देवाचा आहे. बाबा तुम्हाला पाठीराजे अर्ध्या रात्री आवाज द्या, झोपीत असतो तरी द्या. जर खरा वेदाचा संसार झाला असेल तर हा आळस अधमतीत आहे आणि वाईट संगत बाजूला ठेवा. परमेश्वर वाट पाहू राहिले, कोण्या दिवशी याची वेदवंताची पर पूर्ण होते आणि याला वेदवंताच्या अस्थिपरीचा हिरा बोध देतो. बोधवंताच्या अस्थिपरी घ्या, ती आचरा, ती आचरून बोधवंताच्या अस्थिपरीचा हिरा अनुसरच तुम्हाला भेटेल. मग परमेश्वरानं खरा आचार काय सांगितलं. आज काय आचार आहे? भक्ती फार मोठा विषय आहे. माझा वेळ संपला, 4 मिनिटात संपवतो. भक्ती फार मोठा विषय आहे. जो होत नाही कधीच विभक्त तो भक्त, ज्याचं जुळत नाही देवाचा रक्त, त्याला आम्ही भक्त बनायला लागलो. देवाचं नाव घेतल्यानं ज्याचं रक्त खवळते त्याने आम्ही सद्भक्त बनायला लागलो. मला किती कोणाची निंदा टीका करायची आणि वास्तव बोलायची. पण या एवढ्या मोठ्या भक्त आणि भक्ती या अवस्थेवर पोहोचण्यासाठी सुरुवातही काही असेल ना, आहे 7 पावलं चालायची आहे मला. त्या भक्ती मार्गावर पहिलं पाऊल आहे. मी अनुसरण्यासाठी बोलत नाही, पहिले सांगितलं मी. त्या भक्ती मार्गावर पहिलं पाऊल आहे, प्रभू की चाह में अपनी चाह मिलाना भगवन भक्ती आहे. त्या परमेश्वराला जे वाटतं की या जीवानं माझ्यासाठी असं केलं पाहिजे, प्रभू की चाह में, आपल्यालाही तसंच वाटणं की देवाला जे वाटतं ते मी केलं पाहिजे, हा विचार ज्या दिवशी आपला दृढ होईल त्या दिवशी पहिलं पाऊल पडलं आमचं भक्ती मार्गावर.
क्या में अपनी क्या मुलाना भगवन. दुसरं पाऊल आहे मी त्यांच्यासाठी बोलतो, तरुण मुलासाठी, यंग जनरेशन, विज्ञानाला सर्वस्व मानणारे, त्यांच्यासाठी बोलतो. त्या पाश्चात्य संस्कृतीमध्ये हे लोक आंधळे होऊन गेलेले आहे. त्यांनी आपलं जीवन ठरवून टाकलेलं आहे. यांचं जीवन काय आहे? आता इथं नसतील किंवा असतील तर 2-4 असतील. बाहेर निघाला तो बाजार आहे. त्यांनी आपलं जीवन बनवलेलं आहे, लाईफ बनवलेली आहे. ईट ड्रिंक अँड बी मेरी, दैट इज द लाइफ. खाओ पिओ और जिसके साथ लगे उसके साथ भरो, दैट इज द लाइफ. त्याच्या पलीकडे जीवन काही नाही. नेमकं त्याच्यासाठी नाही आहे हे जीवन. या सूत्रपाठाला फक्त धर्मशास्त्र समजणाऱ्यासाठी बोलतोय. आता मी दिल्लीला गेलो, हाच विषय मांडला की हे सृष्टी जी निर्माण झाली, या सृष्टीविषयी आजपर्यंत त्या शास्त्रज्ञांची जेवढी किती आहे, ब्लॅक होल थिअरी पासून सगळ्या थिअऱ्या ब्रह्मविद्येत दाखवून दिल्या. तुम्ही काय गोष्टी करता? तो स्टीफन हॉकिन्स 1971 मध्ये सांगतो ब्लॅक होलची थिअरी. ते ब्लॅक होलची थिअरी अगोदर ब्रह्मविद्येत विद्यमान आहे. तुम्ही तरी अपूर्ण आहात, तिथं परफेक्ट आहे. त्यांच्यासाठी सांगतो सूत्रपाठ फक्त धर्मशास्त्र नाही. म्हणून आमचे आचार्य म्हणतात नाही देवासाठी तर कमीत कमी या सृष्टीची रचना कशी होते, संवाद कसा होतो हे समजून घ्यासाठी अभ्यास कर. दुसरं पाऊल आहे संस्कृतीनं, धर्मशास्त्रानं जे खाण्यासाठी निषिद्ध मानलेलं आहे मांस, जे पिण्यासाठी निषिद्ध मानलेला आहे दारू, आणि जो निषिद्ध मानलेला आहे व्यभिचार, जी मर्यादा भगवत भक्ती आहे, या गोष्टीसाठी मी मेलेलो आहो हे अंतर्मनाला ठणकावून सांगणे हे भक्ती मार्गावरचं दुसरं पाऊल आहे. जे खाण्यासाठी निषिद्ध आहे, जे पिण्यासाठी निषिद्ध आहे, जो व्यभिचार निषिद्ध आहे, याच्यासाठी मी जिवंतच नाही आहो, मी मेलेलो हे माझ्यासाठी नाही, मी याच्यासाठी नाही, हा निर्धार भक्ती मार्गावरचं दुसरं पाऊल आहे. फक्त 6 पावलं चालायचे आहे आम्हाला. माझा वेळ संपलेला आहे, तरी 2 मिनिट तुमचे घेतो. म्हणजे सगळं मी बोलून कोणासमोर राहिलो. आता लक्षात बोलून कोणासाठी राहिले? भिक्षुकासाठी बोलत नाही तर पहिलेच सांगतो. मग आता कमीत कमी त्या परमेश्वराची एक गोष्ट लक्षात ठेवा शेवटच्या 2 मिनिटात. आणि विशेष करून तुम्ही लोक हुशार आहे, फार हुशार आहे. तुमच्यासारखं हुशार नाही. आम्ही एका गावात गेलो, गाव म्हणून तुमच्या गावाच्या धर्मसभेत सगळे भतारे मुतारे दिसून राहिले. करून आहे नाही काय कोणी आहे काही तुमच्या गावात करून तिथे उभं राहिले. म्हणजे आपके बातों में आकर, हिंदी साइड आपके बातों में आकर बच्चे सन्यासी बन जाते हैं, इसीलिए हम बच्चों को सत्संग में नहीं लाते हैं. मतलब तुम्हीच काय नाही, तुम्हीच काय उपकार करता. हम पे कोई असर नहीं होता, हम घर से बच्चे होकर आते हैं. काही म्हणा तुम्ही, आमच्यावर काही असर हो, बोलता तुम्ही किती काही असर होतो. पण फक्त शेवटवर सांगतो एका मिनिटात, तुम्ही एवढे हुशार आहे. आम्ही एकदा एमपीत गेलो, एक आमचे आहे ते त्या नातीने खेळून राहिले. 1.5 वर्षाची नात असत, ते त्या आपाची मस्त पांढरी पांढरी झाली तशी हालून, अरे या या बाबा या 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 बसा बसा काहीतरी सांगा. अरे म्हटलं काय सांगा, काय सांगायचं आहे? अरे म्हटलं तो कबीर जे सांगतो, जे पोरगी सांगून नाच सांगून राहिली तिथंच ऐक ना. म्हणजे काय सांगते कबीर में नाच काय सांगते? म्हटलं शुद्ध तोतली बोली से, तिचं बोलणं तोत्र आहे, शुद्ध आहे. शुद्ध तोतली बोली से तुमको मन में शर्मा हो. अरे जब नाती बोले, पोती बोले दादा दादा, बाबा बाबा, अब तो बाबा बन जाओ. मायला काय ऐकतं तिथंच ऐक ना. थेट मला बाबा बाबा म्हणून राहिली, आता बाबा बना. पण मोठा हुशार, जीवासारखा हुशार तो
म्हणे बाबा मग तर ठरलंच आहे राजे हो, करू काय म्हणे काय हे पोट्टी म्हणते म्हणे बाबा बाबा. घरी गेलो का घराच्या बाजूला माझी पोरगी ती घर आहे म्हणे आणि पोरीने एवढाच पोरगा आहे म्हणे आणि तो घरी आला का डायरेक्ट अंगावर चढते म्हणे. तो म्हणते म्हणे ना त्यांची सायबर लोक आईच्या बापाला काय म्हणजे ना तो म्हणते म्हणे ना आता म्हणजे पोराच्या पोरीचं आहे तू का पोराच्या पोराचा आहे. आणि सांगतो कितीही आचार आहे का कितीही विचार आहे का अनुसरणाला पर्याय नाही. त्यातल्या त्यात ज्यांचा संसार अजून कच्चा आहे अर्ध्यावर आहे त्याला संसार सोडून अनुसरा म्हणणारा मी मानणार नाही. काय यायची कुठे देव माझ्या घरावर. पण जर तुम्हाला देव आवडतो धर्म आवडतो तो तुमच्या अंतरात्म्यातून कधीतरी एक आवाज येईल. काही एक बाप म्हणून जे कर्तव्य होते ते ना पूर्ण केले, एक नवरा म्हणून जे कर्तव्य होते ते पूर्ण केले, आई म्हणून जे कर्तव्य होते ते मी पूर्ण केले, बायको म्हणून जे कर्तव्य होते ते पूर्ण केले. आता मी कोणाच्या जीवनाला पुरू शकत नाही. आता माझ्या जीवाचं भलं पाहायला पाहिजे. त्या दिवशी ते परमेश्वराला अनुसरा. आणि विशेष करून त्यांनी लक्षात ठेवा शेवटचा वेळ आता नारायणचा उघडून 5 मिनिट घेतले नाही म्हणजे माफ करा. शेवटचा वेळ कोण लक्षात घ्या. एक शेळी असतो त्याची आता योगायोगाला यमा सांगत असताना होते यम माहित आहे ना. पण तो शेळी म्हणतात यमा सांगत असताना झाला आपला त्याच्याकडून फायदा काय झाला. त्याला म्हणते काय मी मरणार काय मरणार तर प्रत्येक काय म्हणजे मग मला काय तू देशील काय 100% मग ड्युटी आहे म्हणजे मग आपला त्याचा फायदा काय. नको करू तसा नाही म्हणतोय म्हणजे मी पण फायदा काय म्हणजे तुम्ही काय म्हणतो म्हणजे काहीच नाही फक्त तुम्हाला ज्ञान यायची ना शेवटचं. तर याच्या अगोदर 15 वर्ष अगोदर चिठ्ठी देतो आपण मोबाईल होते नाही चिठ्ठी देतो म्हणजे तुम्हाला का मी 15 वर्षांना तुम्ही न्यायालय येतो म्हणजे त्यांना काय की त्या दिवशी यायचं त्या दिवशी येईल ना म्हणजे बरोबर आहे. पण त्या 15 वर्षात मी कोणाचा देणं घेणं काय सगळे व्यवहार सगळे माझ्याबरोबर व्यवस्थित करून ठेवा दिसन होईल. पण तू या सांगा आता दोस्ताना केला तर तेव्हा काम करत त्यात करू नये पण केला आणि दोस्ती की तो घरात छोडणाही पडता. मग आता शरीर निधन झाला का पहिले किती 15 वर्ष अगोदर मग 15 वर्षांना मी मला 15 वर्षाची ज्या काय आपल्याला शरीर निधन करून राहायला खावं पिवायची करू. एक दिवस रात्ता चाला 12-12:30 वाजता म्हणजे शरीर चला म्हणजे असं कसं चला. आपलं काय ठरलं होतं आपलं ठरलं होतं 15 वर्ष अगोदर चिठ्ठी दिली मग यमुने दिलेली याकडे 3 दिलेल्या शेळजीमध्ये नाही दिलेली दोघांचं भांडण यमुने दिलेली शेळजीमध्ये नाही दिलेली शेळजीमध्ये सांग कशी दिली यमुने सांगू म्हणे सांग म्हणे पा तुम्ही माणसं आहे आम्ही यमा म्हणे हो म्हणजे तुमच्यापेक्षा आमचं उलट असते म्हणे ठीक आहे काय उलट असते म्हणजे तुम्हाला जर कोणाला चिठ्ठी पाठवायची असली तर तुम्ही पांढऱ्या कागदावर शाही काया शाहीनं लिहिता. कागद पांढरा नाही का तिच्यावर काया शाहीनं लिहिता. आमचं उलट आहे आम्ही काया कागदावर पांढऱ्या शाहीनं लिहितो. ज्या दिवशी आले कायाचे पांढरे झाले त्या दिवशी पहिली चिठ्ठी पाठवली होती तो आज काय करू नको मी काय करू. अशा 2-4 चिठ्ठ्या झाल्या आल्या त्यांना जरूर विचार करा त्या परमेश्वराचं झाल्याशिवाय नरक चुकणार नाही परमेश्वर पदरात घेणार नाही. आणि सगळ्याचा देव आहे काही चुकलं असेल माफ करा. पुढचे 5 पावलं कधी ऐकायचं झालं असेल डबल परमेश्वराने योग आणला तर पुढचे 5 पावलं सांगून 2 पावलं सांगितले दंडावर पडलं. पुत्रं विशाल देवस्य नित्यमुक्ती प्रदायकं महालिनी परमानंदं वंदे श्री चक्रधरं विभुं वंदे श्री चक्रधरं विभुं.
भगवान श्री चक्रधर स्वामी की स्वामी श्री चक्रधर महाराजांनी आपल्या श्रुतीतून सांगितलेला विचार हा सकाळच्या व्याख्यानमालेमध्ये सकाळच्या सूत्रामध्ये झालेला आहे आणि दुपारचं सत्र जे आहे यामध्ये स्वामी श्री चक्रधर महाराजांनी सांगितलेला आचार आदरणीय श्रद्धेय आजच्या या ज्ञान सत्राचे अध्यक्ष दैवाध्यक्ष शास्त्री अधिष्ठित आचार्य प्रवर तरडगाव निवासी श्री मोठे बाबा यांनी अत्यंत मार्मिक सत्रातून स्वामींचा आचार कशा प्रकारे कुठे कोण्या सूत्रामध्ये सांगितलेलं आहे विस्तृत असं विवेचन आदरणीय श्रद्धेय पूजनीय प्रातस्मरणीय सोनपेटकर बाबांनी त्याचं विश्लेषण चांगल्या प्रकारे केलं. त्याच्यानंतरचे जे वक्ते आदरणीय श्रद्धेय पूजनीय तुम्हाला जसं हवं तसं खुसखुशीत चटक मटक प्रकारचं आणि आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे वैद्यकीय भाषेमध्ये आणि मातृभाषेमध्ये असल्यानंतर आपली ती भाषा आहे त्याच्यामुळे तुम्हाला जास्त आवडणारच नाही का की वैद्यकीय भाषा पूर्ण आम्हाला येत नाही ना आणि म्हणून आदरणीय श्रद्धेय निर्गुण मुनी गीतेमध्ये सांगितलेलं आहे त्रैगुण्य विषया वेदा श्रीकृष्ण भगवंत अर्जुनाला सांगतात तू तिन्ही गुणाच्या वेगळा हो म्हणून दादांनी निर्गुण नाव ठेवलेलं आहे तिन्ही गुणाच्या वेगळा खायाला. अशा प्रकारे आजचं जे सत्र चालू आहे ते स्वामींनी वासनिकांना भिक्षुकांना नामधारकांना वेदवंतांना बोधवंतांना सर्वांना काय काय आचार दिलेला आहे त्यावरती आहे. माझ्याकडे 7 मिनिट आहे 7 मिनिटात बोला म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराजांनी ज्यांना आचार्य पदावर बसवलं 3.5 वर्षामध्ये लाळलं आक्रोशाला योग्य केलं नाही का. 3.5 वर्षामध्ये सप्त ढांडाळाचे असलेले आचार्य 10वी ते 12वी जले देवकुटी बुजवची उंच ते समस्त करविती अनेक प्रकाराने त्यांना त्यांचे कर्मणास केला आणि या देवाला योग्य होण्यासाठी प्रथम कर्मणास आवश्यक आहे. तुम्हाला संन्यास घ्यायचा आहे कर्मणास त्यासाठी काष्टाने काय होते कर्मणास होतो आणि म्हणून ते शारीरिक काश्य तुम्हाला करावा लागणार आहे जेणेकरून त्या परमेश्वराच्या त्या आचार विचारासाठी तुमची तयारी होणार आहे. अशाच प्रकारे आचार्य नागदेवांना स्वामींनी तयार केलं. खडकोलीला अनुसरण झालं आणि अनुसरण झाल्यानंतर स्वामींच्या सान्निध्यात राहिलेले आचार्य नागदेव एक समाधान पावले आणि समाधान पावल्यानंतर मनामध्ये असे भाऊ लागले की झालं संन्यास झालेला आहे मला कुठे जायचं नाही मला कुठे यायचं नाही. समाधान पावलेले आचार्यांना कारण साधकाला हा अहंकार तो भक्तीचा असेल तो नामस्मरणाचा असेल तो अन्नदान क्रियेचा असेल हे वास्तविकासाठी परंतु भिक्षुकासाठी मी खूप मोठा आहे नाही का. मी अनुसरतो संपलं माझं नाही असं काही समजत नाही का. माना पमानी वस्तुल्य मित्रारी पक्षयो
स्वामी श्री चक्रधर महाराज सांगतात लोकीचा श्रेष्ठ तो एकीचा नष्ट आणि एकीचा श्रेष्ठ तो लोकीचा नष्ट. तुला देवाचं व्हायचं असेल ना तर हे सगळं तुला सहन करायला पाहिजे. कोणी मान केला कोणी अपमान केला तरी मान केला म्हणून हुरळून जाऊ नको, अपमान केला म्हणून कधी खंत मानू नको, दुःख मानू नको. परंतु ही स्थिती आचार्य नागदेवांची झाली. मला आता अनुसरण घडलं, मी देवाचा झालो, आता मोक्ष माझाच आहे, नाही जमलं. एक दिवस स्वामी आचार्यांमध्ये उदास झालेले आणि व्यापार करत असलेल्या नागदेवांना स्वामी सांगतात, नागदेया वानर्या तू इथून जागा. आचार्यांना वाटलं मला चष्टे इथून जा असं चष्टेनं म्हणत असतील. आचार्य नागदेव म्हणतात जी आता के जाणे असेल, आपल्या सन्निधानापासून के जाणे असेल. स्वामी काही बोलले नाही. तुला सांगतो इथून जा. आणि जेव्हा स्वामींच्या आवाजातला रोख बदललेला आहे, तिसऱ्यांदा स्वामी सांगतात इथून जा, नाही तर एखाद्या दर्याच्या कुट्यामध्ये तुम्हाला घेऊन चालू. आचार्य घाबरले. माझा स्वामी खरंच माझ्यावरती आता उदास झालेला आहे. स्वामी आचार्य नागदेवांवरती उदास झालेले आहेत हे त्यांना कळालं. विचार करू लागले कुठे जाऊ आता. अरे मला तर असं वाटत होतं की संपला आता माझं सर्वस्व आता स्वामीच आहे. आणि हे समाधान जास्त दिवस टिकलं नाही. आचार्य नागदेवाला देवाने सांगितलं जा येऊन. मग विचार करू लागले घर तर अनिष्ट आहे, घर तर आविद्या गाडस अनिष्ट, मग जायचं कुठे. आपण तर घरचाच सोडलेलं आहे. पुन्हा त्या विद्येत ममतेत तिथे जायचं का नाही. गाडस तर अनिष्ट आहे, तो मला अजून याच्यापासून पतित करेल, मग मी काय करू. आणि हळू स्वामींना विचारता दीदी तर मी परमेश्वरपुराला जाऊ. इतके उदार झालेले स्वामी त्या अवस्थेमध्ये प्रसन्न झाले आणि सांगतात आता तो जा, तुम्हाला आम्ही बोलून घेऊ. नंतर मात्र तुला लवकरच मी बोलून घे. स्वामीला आनंद झाला. मी श्री प्रभू बाबांकडे जाऊ, परमेश्वरपुराला जाऊ का. आचार्यांची रवानगी करतात. आचार्य युद्धपूर्वला जातात. तर जाता जाता स्वामींनी सांगितलं वानर्या आता जा, तुम्हाला लवकरच बोलून घेईल. तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्या श्री प्रभू बाबांच्या दास्यामध्ये त्यांचं अंतःकरण नाही लागलं, मन लागेना, चित्त विचलित झालं. माझे स्वामी मला म्हटले ना लवकर बोलून घेतो. कधी कधी बोलवतील, कधी कधी बोलवतील. सारखं ना स्मरणाचीच आहे, ना विधीचीच आहे, ना श्री प्रभूंच्या दास्यामध्ये त्यांचं एक रूपता झालेली आहे. थोडे दिवसातून स्वामींकडे काही भक्त पैठणहून युद्धपूरला जातात. स्वामी त्यांच्याजवळ निरोप पाठवतात. श्री प्रभू बाबांना भेटायचे आहे. तिथे एक वानरा म्हणून नागदेव नावाचा ब्राह्मण आहे, त्याला जाऊन तुम्ही सांगा इथून बोलवल्याशिवाय यायचं नाही, इथून बोलवल्याशिवाय यायचं नाही. आणि त्याला सांगा मी श्री प्रभू महाराजांची तुम्ही भेट घ्या. भक्त गेले विद्यापूरला पोहोचले. नागदेव ब्राह्मण श्री चक्रधर स्वामी महाराजांचा वानरा कुठे आहे विचारत त्यांच्याजवळ पोहोचले. त्यांनाही कळालं पैठणहून भक्त आलेले. ते म्हणतात भट्टो तुमच्यासाठी देवाने निरोप पाठवलेला आहे स्वामी श्री चक्रधर महाराजांनी. त्या टायमाला यांना खूप आधीच उतावळ झालेली होती. माझे स्वामी कधी बोलवतील आणि मग मला बोलवलं असेल तर भरवून गेले. सांगा तो नागदेव मीच आहे, तो वानरा मीच आहे.
सांगा. भक्तिजनाने सांगितलं, स्वामींनी तुम्हाला निरोप दिलेला आहे, येथून बोलवल्याशिवाय यायचं नाही. हातपाय गळाले सगळे. आता स्वामी माझा स्वीकार करणार नाही आणि म्हणून गायब झाले. आतापर्यंत मला जी अपेक्षा होती ती फोड ठरली. स्वामी माझा अंगीकार करणार नाही. आणि तिथून पुढे आचार्यांना निर्वे अनुता अनुसो अर्थ चतुर्विध दुःख ते करू लागले. मी पापी स्वामींच्या प्रसन्नतेच्या विरुद्ध मी वागलो. मला वाटलं मग समाधान मानलं आणि म्हणून दुःखेच दुःखाचा नाश. जी अयोग्यता जी असते ती दुःख रूप क्रियेनेच नाशच असते, नाही का? ज्या टायमाला डॉक्टर तुमच्याकडे येतो ना, तुम्हाला ताप चढले असले तर तितक्याच पॉवरचं इंजेक्शन उष्ण द्यावं लागतं. सर्प चावला असल्यानंतर त्या सर्पाचं विष उतरण्यासाठी त्या जातीच्या सर्पात विषाचं इंजेक्शन ते देत असतात डॉक्टर, तेव्हा ते विष उतरतं. हा नियम आहे. उष्णेनं उष्ण शीतला हा. आणि म्हणून अशा प्रकारे स्वामींनी निरोप पाठवलेला आहे. निर्वेद अनुताप अनुशोध आरती अशा प्रकारचे चारही 4 प्रकारचं दुःख सारखे अश्रू ढाळा झाळत होते. भिक्षेला जाण्याची इच्छा नाही. श्री प्रभुदासाला दंडवताला जाण्याची इच्छा नाही. एकसारखे रडत होते. आणि अशा प्रकारे या दुःखामध्ये वानरेश आचार्य नागदेव कृष्ण झाले. आणि कृष्ण झाल्यानंतर जी अयोग्यता त्यांच्या ठिकाणी त्या जीवाला लागलेली होती ती नष्ट झाली. स्वामी आता भेटीसाठी उतावळे झालेले आहेत. आणि मग भक्ती स्वामींच्या तिथून पैठणून काही 1-2 भक्त वृद्धपूरला श्रीप्रभूच्या दर्शनासाठी निघाले. त्या टायमाला स्वामी त्याच्याजवळ निरोप पाठवतात. तिथे वानरा नावाचा नामदेव भक्त आहे, त्याला जाऊन आधी तुम्ही सांगा तुमच्या इथे वेगळा वेळ असेल. स्वामींची स्थिती अशी झाली की माझा नामदेव माझा वानरा कधी मला भेटेल. जगन्नियंत्या परमेश्वराला सुद्धा अश्रू अनावर झाले. दुःख आवेगाने स्वामी त्या भक्तजनाला सांगतात, बापुडे वाटले माझे. हे बापुडे वाटले न जाता मी पाठविले. त्याची जायची इच्छा नव्हती. तो जात नव्हता, परंतु मी मात्र त्याला पाठवलेला आहे. न जाता मी पाठविले नेत्रांत जळही मग भरले. जसा संतुलाचा नागदेव आज स्वामी त्याच्यासाठी अश्रू ढाळू लागले. नागदेवा वानऱ्या तुझ्या वाचून मला नाही कर्म, मी तुझ्यासाठी होता वेळ घालवला आहे. भक्तिजनाने जाऊन सांगितलं, शोध घेतला आणि आचार्य नागदेवांना भेटल्यानंतर ते म्हणतात, बघतो तुमच्यासाठी श्री चक्रधर महाराजांनी निरोप पाठवलेला आहे. कानावर ते हात ठेवले आणि सांगताय मला नका सांगू ते. आता मला श्री प्रभूच्या दर्शनातून सान्निध्यातून अजून पुढे पाठवतात की काय. आणि म्हणून मला नका सांगू, मला नका सांगू. अहो भट्टो ऐकून तर घ्या. आणि मग सांगितलं, बळजबरीने सांगितलं, आचार्यांना ऐकायची इच्छा नाही. आता मला इथून सुद्धा दुसरीकडे जावं लागते. काय जरूर काय माझ्या जीवनामध्ये पूर्व जर पाहिली परिस्थिती त्याने संकट आणणाराचा
आता समाधान पावलो होतो, तर आता मात्र ही परिस्थिती आहे. दोन्ही डोळ्यातून अश्रुधारा लागल्या, अंग थरथरू लागलं. आता काय सांगतात ते स्वामी मला? भक्ताने बळजबरीने सांगितलं, भट्टो, स्वामींनी तुम्हाला सांगितलेलं आहे की हे तुम्हाला उतावीळ असेल. ज्या वेळेस तुम्हाला निरोप मिळेल त्याच वेळेस तुम्ही निघा. वेणवेणा यावे, उपवेल करावे व मुक्काम करू नका. काय आनंद झाला असेल त्याला. गेले काही काही श्री प्रभू महाराजांचं दर्शन केलं आणि माझ्या देवाने मला बोलवलंय. केव्हा बोलवलंय? इथे संपूर्ण अयोग्यता नष्ट झालेली होती, अशुद्ध झालेला होता वानरा. आचार्य नामदेव शुद्ध झालेले होते आणि म्हणून राष्ट्रकर्त्यांना सुद्धा अशा प्रकारचं दुःख पाहिजे. त्या ठिकाणी लीनता पाहिजे, नम्रता पाहिजे. हा आचार दोघांना आहे. अहंकाराने हुरळून जाऊ नका. आता मी घेतलाय आणि मी सूत्रपाठ केलेला आहे, मग झालं का माणसं? नाही, अजून खूप राहिलेलं आहे. त्यासाठी कर्मणास होतोय. आचार विचाराचे सूत्र अभ्यास केल्यानंतर तुमची विचाराची दृढता येईल, परंतु त्यासाठी चरित्र आपल्या अंतकरणात उतरायला पाहिजे. अशा प्रकारे बापुडे वानरे माझे स्वामी ते चिंता करतात. मनसाठी केली प्राण खावणी पात्र होनी. खावणी पात्र दयाळ धर्मी आहे, द्रौपदी आहे. आचार्याची वाट पाहत आहे आणि आचार्य आले रहाट गावाला. रहाट गावापर्यंत, पैठणहून रहाट गावापर्यंत स्वामी पुढं आलेले आणि कडकडून मिठी मारलेले आहे. देवाला आचार्यांनी ओक्साबोक्सी रडू लागले. का? या ठिकाणी साधनेमध्ये, भक्तीमध्ये, ज्ञानामध्ये, वैराग्यामध्ये अहंकार नसावा. संन्यस्त असू दे किंवा वासनिक असू दे, हे सगळं जेव्हा सोडेल तेव्हा तो शुद्ध राहील. तो कसा साधक मला प्रिय आहे. अशा प्रकारे हा आचार किती अभ्यास केला. आमचे स्वामी म्हणतात, जवळ जाणतात तो नेतात, नाही का? जितका तितका अभ्यास करायला, तितका तितका तो स्वतःला तुच्छ कमी कमी काही अजून खूप राहिलेलं आहे. आणि म्हणून थोडा वेळ गेला, 7 मिनिटापेक्षा 10 मिनिटं झाली असतील, परंतु गरजेचं होतं. अशा प्रकारचा आचार स्वामी श्री चक्रधर महाराजांनी हा निवृत्ती मार्गात आणि प्रवृत्ती मार्गात दोन्हीकडे हा अशा प्रकारे तुम्ही वागा. खूप अभ्यास केला मी, खूप असा अहंकार केव्हाच मनात ठेवला. खूप मी क्रिया करतो असाही अहंकार बरा नाही. क्रिया शुद्ध नाही होत, क्रिया सात्विक नाही होत. मी अत्यंत अरे माझे काय हे वृक्ष प्रधान नाही, मी काय देतोय साधूंना, अधिकरणांना काय ठाऊक करतोय. असा क्रियेच्या बाबतीत जितकी तुम्ही तुच्छता मनात तितक्या देव प्रेमाने घेतो. आणि म्हणून प्रेमाने त्या जिजूर पत्नीची केळाची सालपती खातोय, प्रेम आहे. असं प्रेम करा साधनावरती, देवावरती, भिक्षुकावरती, संतावरती, महंतावरती, सर्वांवरती. ह्या साधनावरती प्रेम असेल तर तुम्हाला देवाचं प्रेम मिळेल हे निश्चित लक्षात घ्या. आणि आपले संपूर्ण खते नसतील. टाईम पुष्कळ झालेला आहे.
जो टाईम झालेला आहे त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थोडा जर टाईम जास्त झाला असेल दिलगिरी व्यक्त करतो. स्वामींचं जे जे काही तत्व आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्या देवाने कशा प्रकारे देव आपल्यासाठी वाट पाहिजे असा आचार असा विचार करा. इतकं बोलून भगवान श्री चक्रधर